अरे ज्या लेकरांना आई नसते ना, त्या लेकरांना विचारा आईची काय किंमत असते. ज्यावेळी तुम्हाला ताप येतो ना, तुमची आई ओल्या पट्ट्या तुमच्या डोक्यावर ठेवते, ओल्या पट्ट्या. रात्रभर तुमच्यासाठी जागते. तुम्ही आजारी असलात ना, तर तुमची आई तुम्हाला एक एक घास भरवून देते. तुम्ही शाळेत जात असले ना, तर 2 चपात्या तुमच्या डब्यामध्ये जास्तची तुमची आई भरते. कधी विचार केला का, की ज्या लेकरांना आई नाही, त्या लेकरांच्या डब्यामध्ये चपात्या कोण भरून देत असेल? त्या लेकरांच्या डोक्यावर ताप आल्याच्या नंतर ओल्या पट्ट्या कोण ठेवत असेल? एकदा तरी विचार केला का? ज्या लेकरांना आई नाही, ते लेकरं बिना आईचे कसे जगत असतील? तुम्हाला तुमच्या आईची किंमत समजून घ्यायची आहे ना? ताई, तुला तुझ्या आईची किंमत समजून घ्यायची आहे ना? दादा, तुला तुझ्या मायची किंमत समजून घ्यायची आहे ना? एकदा डोळे बंद कर आणि फक्त मी म्हणते ना ती गोष्ट ऐक. एकदा डोळे बंद कर आणि डोळे बंद करून एकदा विचार कर की माझी आई गेली. एकदा विचार कर की माझी आई गेली, कायमची माझी आई गेली, आता ती कधीच परत येणार नाही. एकदा विचार कर, एकदा विचार कर की माझी आई आता कायमची गेली, ती आता कधीच परत येणार नाही. आजूबाजूच्या बाया आल्या, रडतात आहे, सगळे मला समजावत आहे, माझी आई उठायला तयार नाही. मी आई 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 असा आवाज देतोय, पण माझी आई उठायला तयार नाही. मी माझ्या आईला हलवतोय, पण माझी आई उठायला तयार नाही. मी माझ्या आईला म्हणतोय, आई मला चपाती दे ना खायला, आई मला भूक लागली, आई उठ ना. माझी आई उठायला तयार नाही. मी माझ्या आईला म्हणतोय, आई उठ ना, अगं मी रोज शाळेत जाईन, मी रोज कॉलेजमध्ये जाईल, मी आई तुला त्रास नाही देणार, आई उठ ना. आई उठायला तयार नाही. मी माझ्या आईला म्हणतोय, आई मी तुझे सगळे काम ऐकील, मी भांडणं करणार नाही, मी झगडे करणार नाही, आई मी रोज अभ्यास करेल. आई अगं उठ ना, आई उठ ना. आई उठायला तयार नाही. आई उठायला तयार नाही, आई उठणारी नाही. एकदा हा विचार कर. आई असेपर्यंत जर आईची किंमत कळत नसेल ना, तर आई गेल्यावर तुझी काय परिस्थिती असेल एकदा हा विचार कर. विचार कर ताई, की ज्यावेळी तुझी आई गेलेली असेल, तुला शाळेत जायचं असेल, त्यावेळी तुझ्या वेण्या कोण घालून देईल? दादा विचार कर रे, ज्यावेळी तू शाळेत जाशील ना, तुझी आई नसेल, त्यावेळी तुझा डब्बा कोण भरून देईल? तुझ्या बापासोबत तुझ्यासाठी कोण भांडण करेल? एकदा विचार कर, एकदा विचार कर. जिवंत मायची जर किंमत आपल्याला कळत नसेल ना, तर माय मेल्यावर आपली काय परिस्थिती होईल एकदा हा विचार कर. आई असेपर्यंत आईची किंमत कळत नाही. माणसाचं इतकं वाईट दुर्दैव आहे की आई असेपर्यंत आईची किंमत कळत नाही आणि आई गेल्यावर आईला कितीही आवाज द्या, आई कधीच परत येत नाही. नाही येऊ शकत आई परत. एकदा माणूस गेला की गेला. मग आईच्या फोटो पुढे तुम्ही कितीही हुंदके द्या, कितीही रडा, आई ये ना ग, आई ये ना ग, आई कधीच परत येणार नाही. नाही येणार दादा आई परत. आई कधीच परत येणार नाही. माणसाचं दुर्दैव आहे की आई आपल्या सोबत जेव्हापर्यंत असते ना, त्यावेळी आपल्याला आईची किंमत कळत नाही. मग गेल्यावर तिला कितीही हलवा, तिला कितीही सांगा, तिला कितीही आवाज द्या, तुमची आई कधीच सुटणार नाही. आईची काय चुकी असते मला सांगा ना? अडाणी असते रे ते. कळत नाही तिला काही गोष्टी. अडाणी असते. वेड्यासारखी दिवसभर तुला फोन करते, वेड्यासारखी तुझ्या मागं मागं धावत असते. बाळा घे ना, बाळा खा ना, बाळा असं कर ना, बाळा तसं कर ना. का करते रे हे सगळं ती तुझ्यासाठी? फक्त तिला तुझ्याकडून थोड्याशा प्रेमाची अपेक्षा असते. एक गोष्ट लक्षात ठेव, लेकरं मोठे होतात, लेकरं मोठ्या पदावर बसतात, लेकरं खूप शिकतात, लेकरं मोठे होतात, पण आई कधीच मोठी होत नाही दादा. आई कधीच मोठी होत नाही. आई ही कायम आई असते. आईला वयाचं बंधन नसते. तुझ्या आईला काय कळते असं तू घरात म्हणतो. आई तुला काय कळतं? आई तुला काय समजतं? आई तुला काय कळतं? असं तू सर्रास बोलतो. मला सांग ना, तुला एवढं तिने केलं आणि तिला काय कळतं? तिला काय समजतं? असं तू आईला म्हणतोस. तुला खायची सूत नव्हती त्यावेळी तुला खायची सूत नव्हती त्यावेळी तुझ्या घशामध्ये घास भरून देण्याचं काम त्या माईनं केलं. तुला चालायची सूत नव्हती त्यावेळी तुझ्या हाताचं बोट पकडून तुझ्या मायनं तुला चालायला शिकवलं.
इतकंच काय, तर तू रात्री झोपताना तुझी चादर ओली करायचा, तुझा बिछाना ओला करायचा आणि तुझी आई ओल्यावर झोपायची, तुला मात्र सुकलेल्या जागेवर झोपवायची. आईनं तुझ्यासाठी काय नाही त्यागलं मला सांग? आईने तुझ्यासाठी काय नाही त्यागलं? आईने तुझ्यासाठी तिची लज्जा त्यागली. चार चौघामध्ये ज्यावेळी तू लहान होतास ना आणि तुला भूक लागायची ना, त्यावेळी चार चौघामध्येही तुझ्या आईनं तुला दूध पाजलं. तुझ्या आईनं तुझ्यासाठी काय नाही केलं? तुझ्या आईनं तुझ्यासाठी सौंदर्याचा त्याग केला. ज्यावेळी तू जन्माला आलास ना, त्यावेळी तुझं एक हाड तुटलं तरी महिना 2 महिना तू बेडवर असतो. पण तुझ्या मायनं तुला जन्माला घालण्यासाठी कितीतरी वेदना, कितीतरी यातना सहन केल्या. जग खूप पुढे गेलं दादा, जग खूप पुढे गेलं. डिजिटलायझेशन आलं, अमुक अमुक सुविधा आली, ही सुविधा आली, ती सुविधा आली, फोन आले, लॅपटॉप आले, आयफोन आले, सगळं आलं. भाकरी ऑर्डर करता येतात, झोमॅटोने घरी येते. पण जन्म देण्यासाठी एकच मार्ग आहे. जन्म हा आईच्या कुशीतूनच घ्यावा लागतो. मरायला अनेक मार्ग आहे. कसंही मरू शकता तुम्ही. तुमचा ऍक्सिडेंट होईल, तुम्हाला अटॅक होईल, विष पिऊन मरा, फाशी घेऊन मरा. मरायला अनेक मार्ग आहे. पण जन्म घ्यायला फक्त आईच्या उदरातून, आईच्या कुशीतूनच जन्म घ्यावा लागतो. जन्म घेण्यासाठी पर्याय नाही. अरे मोठे मोठे लोक, मोठे मोठे महात्मे आईच्या प्रेमाला आणि आईच्या मायेला चुकले नाही दादा. आणि तुला तुझ्या मायेची किंमत कळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू जगाच्या पाठीवर कितीही मोठा हो, अनेक देश फिर, काहीही कर, पण घरातल्या तुला तुझ्या मायेची इज्जत करता येत नसेल ना, तर तुझं ते यश काहीही कामाचं नाही. तुझं ते यश काहीच कामाचं नाही. ज्या वेळी तू तुझ्या मायेचा अपमान करतो ना, त्यावेळी तू साक्षात परमेश्वराचा अपमान करतो. ज्या वेळी तू तुझ्या मायेला उलट उत्तर देतो ना, त्यावेळी तू साक्षात भगवंताला उलट उत्तर देतो. या जगामध्ये चालता फिरता देव कोणी पाहिला का, असं जर विचारलं ना, तर मी सांगेल हो मी पाहिला. माझ्या मायमध्ये मला चालता फिरता देव दिसला. हो, तुझी आई तुझ्यासाठी चालता फिरता देव आहे. कारण ज्या वेळी तू देवापुढे प्रार्थना केली ना, त्यावेळी देव येऊ शकला नाही. पण ज्या वेळी तुझ्यावर संकट आले ना, त्यावेळी देवाचं रूप घेऊन तुझी माय तुझ्यासोबत कायम खंबीरपणे उभी राहिली. आणि म्हणून तिचं नाव आई असते. आई प्रत्येकाला भेटत नाही रे. एकदा विचार कर, तुझ्याकडे आई आहे ना, तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. स्वामी तीनही जगाचा, आई विना भिकारी असं म्हणतो रे आपण. आई जर नसली ना, तर आई विना माणूस भिकारी असतो, भिकारी. तुझ्याकडे आई आहे ना, तू जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, लक्षात घे. आणि त्या संपत्तीची जाणीव ठेव, त्या श्रीमंतीची जाणीव ठेव दादा. त्या आईची जिवंतपणे किंमत करून घे. एकदा का तुझी आई गेली ना, तर फोटो पुढे रडण्याशिवाय तुझ्याकडे कोणताच पर्याय राहणार नाही. मग तिच्या दसव्याला तू गुळाचं कर, धोडाचं कर, तेरवीला कर, वर्षश्राद्ध कर, काही कर, ते सगळं पाहायला तुझी माय येणार नाही दादा. ते सगळं पाहायला तुझी माय येणार नाही. मेल्यानंतर तू किती काय तिच्यासाठी करतो ना, यापेक्षा जिवंतपणे तू तुझ्या मायला किती जपतो ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कुठं चुकली तुझी माय मला सांग ना. तुझ्या शिक्षणासाठी तुझ्या मायनं तिचे दागिने गहाण ठेवले. तुझ्या शिक्षणासाठी तुझी माय राबराब लाभली, शेतात गेली, कष्ट केले. तुझ्या बापाच्या 4 शिव्या तुझ्या मायनं ऐकल्या, पण तुझ्यापर्यंत कधीच त्या गोष्टी येऊ दिल्या नाही. तुझ्या मायनं कधीच तुझ्यापर्यंत कोणतं संकट येऊ दिलं नाही.